सभागृहात आहेत मंत्री येणार आहेत। लक्षवेधी क्रमांक 9 अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय, या देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या संकल्पनेतून हर घर नल घर घर पाणी जल जीवन मिशनच्या माध्यमातून हा देश पाण्यापासून कोणतंही गाव राहू नये या भावनेतूनच जल जीवन मिशनच्या माध्यमातून आर्वी, आष्टी, कारंजा माझ्या आर्वी विधानसभा मतदारसंघातील तीनही तालुके 104 ठिकाणी या योजना राबवत असताना मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार, अधिकारी सुद्धा या भ्रष्टाचारामध्ये समाविष्ट आहेत। कंत्राटदार आणि अधिकारी यांचं संगनमत आहे। या विविध योजनेमध्ये 104 गावामध्ये सुद्धा अधिकारी आणि कंत्राटदार, अधिकारी सुद्धा कंत्राटदार आहेत। वेळोवेळी अनेक गावागावातून सरपंचाचे फोन जातात, निकृष्ट दर्जाचे काम होतात, कोणताही अधिकारी त्या गावामध्ये जाऊन पाहत नाही। अनेक तक्रारी झाल्यात, मी सुद्धा अनेक वेळा अधिकाऱ्यांना फोन केलेत, उडवाउडवीचे उत्तर देतात, कारण का कंत्राटदार आणि तेच अधिकारी त्यामध्ये असल्यामुळं कोणत्याही तक्रारीकडे लक्ष दिलं जात नाही। म्हणून माझी प्रामुख्याने मागणी आहे, जे कंत्राटदार आणि कंत्राटदार अधिकारी जसं कार्यकारी अभियंता आहेत, उपविभागीय अभियंता आहेत, या माध्यमातूनच त्यांचं निलंबन होणं गरजेचं आहे। आणि जे अधिकारी आहेत हे काळ्या यादीमध्ये जोपर्यंत येणार नाही, कारण का तेच ते अधिकारी वेळोवेळी हे कंत्राट घेतात। पाणी पुरवठ्याच्या योजना निकृष्ट दर्जाच्या होत असताना आता प्रत्येक गावामध्ये खोलीकरण केलं जातं, त्याच्यामध्ये पाईप टाकले जातात, लेवल केलं जात नाही आणि वरून कॉन्क्रीटिंग केलं जात नाही। अनेक गुरेढोरं त्या ठिकाणी मेलेले आहेत, लहान मुलं पडलेले आहेत। अशा अवस्थेत अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर कोणी त्या ठिकाणी येत नाही, कारण का कंत्राटदार आणि अधिकारी हे एकच असल्यामुळं त्या ठिकाणी दुर्लक्ष केल्या जातात। म्हणून जे अधिकारी याच्यामध्ये गुंतलेले आहेत, ज्या अधिकाऱ्यांना स्वतः कंत्राटदारासोबत मिलीजुली असं एकंदरीत वातावरण निर्माण केलेलं आहे, त्या ठेकेदारांना त्या ठिकाणी निलंबन करणं गरजेचं आहे, काळ्या यादीमध्ये टाकणं गरजेचं आहे। आणि जे अधिकारी कंत्राटदारासोबत संगनमत केलेला आहे, कार्यकारी अभियंता आणि उपविभागीय अधिकारी यांना तात्काळ निलंबित करून जे कंत्राटदार आहे यांना काळ्या यादीमध्ये टाकणार का, हा माझा प्रश्न आहे।